सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चावर छापून आलेल्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये होळी करण्यात आली। सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात अंकाची होळी करण्यात आली। नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात अंकातील अनुलेखाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला। जिल्ह्यात सर्वत्र याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी होळी करण्यात येते। आज पोलीस आयुक्तांना याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या महिला संघटनेने निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली। तिकडे परभणी आणि जालन्यातही सामनाची होळी करण्यात आली। मराठ्यांचा मूक मोर्चा अत्यंत शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि त्याला सामनाने जे गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील मराठे जाहीरपणे निषेध करतो। अत्यंत घाणेरड असं चित्र त्यांनी काढून जे आमच्या आया बहिणींचं इज्जत रस्त्यावर उतरवली त्याला आम्ही अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही। मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाबाबत दैनिक सामनातून प्रकाशित झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राचा निषेध करत जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं वृत्तपत्राची होळी केली। डॉक्टर सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आजी माजी आमदार खासदार सहभागी झाले होते। सामना हे मुखपत्र असलेल्या पक्षालाही मराठा समाजानं मतं दिली आहेत हे विसरता कामा नये असं पाटील म्हणाले। मराठा क्रांती मोर्चा कुणाच्याही विरोधात नसून त्याबाबत टीका केल्याचा निषेध टीका केली आहे। मराठ्यांच्या आया बहिणींवर अगर नावं ठेवाल, मूक मोर्चाला मुका मोर्चा बोलवाल तर तुमचा पेपर आम्ही वाचायला नाही वापरणार। मग पुसण्याच्या पलीकडे त्या पेपरचा आमच्यासाठी काही उपयोग नाही, पुसण्यासाठी आणि जाळण्यासाठी, आणि तोच वापर आणि तेच काम आता सामनाबद्दल होत आहे राज्यभर। मराठा क्रांती मोर्चाचं वादळ नंदुरबार जिल्ह्यात देखील अनुभवायला मिळालं। आदिवासी बहुल या जिल्ह्यात क्रांती मोर्चानिमित्त मराठा समाजाची ताकद दिसून आली। नंदुरबारमध्ये असणाऱ्या मोर्चाला सुमारे 40 विविध समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिलाय। कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षणाची मागणी यासाठी मराठा समाज इतर समाजासोबत नंदुरबारमध्ये एकवटला आहे। या मोर्चात गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातूनही विविध समाजाचे लोक सहभागी झाले होते। मोर्चानिमित्त नंदुरबारकडे येणारी सर्व वाहतूक वळवण्यात आली होती। नंदुरबारच्या मोर्चात पोलीस प्रशासनाने अपेक्षित केलेल्या जनसमुदायापेक्षा जास्त गर्दी बघायला मिळाली। नंदुरबार जिल्ह्यात कोपर्डीच्या निषेधार्थ होणाऱ्या मोर्चात जिल्हाभरातले सर्व समाज बांधव तसेच सीमावर्ती भागात असलेले मध्य प्रदेशमधील प्रांतातील तसेच गुजरात प्रांतातील सर्व समाज बांधव या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। बुलढाण्यातही मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात मराठा समाजाची प्रचंड गर्दी बघायला मिळाली। कोपर्डी घटनेचा निषेध, मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। बुलढाणा शहरातल्या जयस्तंभ चौकात 25 फूट उंचीचं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। सकाळी 6 पासूनच मोर्चेकरांनी ह्या मोर्चासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती। ह्यात महिला, तरुणींची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी तरुणींनी उपस्थित जनसमुदायाशी व्यासपीठावरून संवादही साधला। कोपर्डीच्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यात मराठा मोर्चांनी समाजमन ढवळून निघालेलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय। पाथर्डी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे। चिंतेची बाब म्हणजे अत्याचार झालेली मुलगी गतिमंद आहे। या प्रकरणी 53 वर्षीय आरोपीला गावातून अटक करण्यात आली आहे। अशोक सदाशिव वाल्लेकर असे आरोपीचं नाव आहे। मुलगी घरी एकटीच असल्याचं पाहून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला। त्यावेळी मुलीची आई अहमदनगरला डॉक्टरांकडे गेली होती तर वडील शेतावर कामासाठी गेले होते। गावकऱ्यांनी स्वतःहून आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलंय। आज पाथर्डीमध्ये ह्या घटनेविरोधात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान आरोपीला फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। पाथर्डी पोलीस स्टेशनला 409/16 सेक्शन 376(2) IL सहलैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपीला ताब्यात घेतलेले आहे।
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा झाला। प्रश्न विचारल्याचा राग आल्यानं शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी मारहाण केल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी केलाय। तसंच साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सुरू होती, त्यात सूर्यवंशी यांनी हात काही प्रश्न विचारले, त्यामुळे भुमरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना राग आला। त्यातून सूर्यवंशी यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। त्या संदर्भात जयाजीराव यांनी पैठण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। मी त्यांना प्रश्न विचारला की या संत एकनाथमध्ये कारखाना का चालवण्याची हिंमत आता या मंडळीमध्ये राहिलेली नाही, ह्या कारखाना चालवू शकत नाहीत आणि सभासदांचं नुकसान करण्याचा कार्यक्रम हे करतायत आणि दोन्ही वेळेस यांनी हा कारखाना दुसऱ्याच्या ताब्यात दिला आणि हे दुसरे मुंडी आणि घायाळ उरावर घेण्याचा प्रयत्न केला। याचा भुमरेंना राग आला आणि डायरेक्ट भुमरे साहेब उठून त्यांनी मला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला। सोसायटीतील 2 महिन्यांची कुत्र्याची पिल्लं घेऊन जाण्यास विरोध केल्यानं सोसायटीतील एक तरुणी सेजल सराफ आणि तिच्या आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात 20 वर्षीय तरुणीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यावरून मिलिंद काळे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोथरूड येथील महात्मा सोसायटीत तरुणी आणि आरोपी राहत आहे। कुत्र्याची पिल्लं घेऊन जाण्यासाठी काळे यांनी महापालिकेची श्वान पथकाची गाडी बोलावली होती, पण तक्रारदार महिलेनं कुत्र्याची पिल्लं 2 महिन्याची असल्यानं घेऊन जाण्यास नकार दिला। त्यामुळे चिडलेल्या काळे यांनी तरुणी आणि तिच्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली। यात सेजल सराफ यांचा दात पडलाय आणि मोठ्या प्रमाणात ही मारहाण करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आणखी एका बालकाचा कुपोषणानं मृत्यू झालाय। वाड्यातील सोनशव ह्या गावातील वेदांत महेश मडवी ह्या 4 वर्षीय बालकाचा कुपोषणानं मृत्यू झाला। मात्र आरोग्य यंत्रणेनं ह्या बालकाचा मृत्यू आजारानं झाल्याचा दावा केलाय। वेदांत तीव्र वजनाच्या श्रेणीमध्ये असून त्याला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला। वेदांतमध्ये रक्त कमी होतं, तसंच त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असून मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणेनं केलाय। विशेष म्हणजे या बालकाची शासन दप्तरी कुपोषित म्हणून नोंद नसल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। त्याचं वजन केवळ 11 किलो 100 ग्रॅम होतं। बालमृत्यू अंगास येईल असं दिसताच त्याचं नाव मध्यम तीव्र कुपोषित म्हणून नोंदवण्यात आलं। औरंगाबादमध्ये आदिवासी कोळी समन्वय समितीच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। कोळी महादेव समाजाला अनुसूचित जातीत असूनही जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। हा समाज अत्यंत गरिबीच्या हालाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचं या समाजातील नागरिकांचं म्हणणं आहे। औरंगाबादच्या जात प्रमाणपत्र कार्यालयात 12,500 प्रकरणं प्रलंबित आहेत। गेल्या 8 वर्षात समाजातील एकाही माणसाला प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं या समाजाची एक पिढीच देशधडीला लागल्याची संतप्त भावना या समाजातील लोकांनी व्यक्त केली। औरंगाबादच्या क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि विभागीय आयुक्त कार्यालयात हा मोर्चा विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन संपला। शेतकऱ्यांच्या कांदा, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना योग्य भाव द्या ह्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिरूर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं। मोर्चातील रानडुक्कर यावेळी विशेष आकर्षण ठरलं। माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी शिरूरच्या चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी शेतकऱ्यांनी सडलेला कांदा आणि बाजरी फेकून सरकारच्या धोरणांचा निषेध केला। या आंदोलनामुळे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। लवकरात लवकर भाव जाहीर न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा धस यांनी यावेळी दिला। मागील आठवड्यात पडलेल्या पावसानं 5 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ अखेर संपला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 98% इतका पाऊस झालाय। मागील 10 वर्षात जिल्ह्यानं प्रथमच वार्षिक सरासरी ओलांडली आहे, त्यामुळे पिण्याचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 91 प्रकल्प तुडुंब भरले असून 11 प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत, तर 18 प्रकल्पांमध्ये 51 ते 75% आणि 18 प्रकल्पांमध्ये 26 ते 60% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर 43 प्रकल्पांमध्ये 25% अधिक पाणीसाठा आहे। या सर्व प्रकल्पात 57.26% म्हणजे 372.797 दलघमी पाणी साठा आहे।
बॅरेज 105 मीटरचा असून 9 गेटचा आहे आणि गेट आहेत 10.5 मीटरचे आणि 4 मीटर हाईटचे. ह्या बंधाऱ्यामुळं 1.60 दशलक्ष घनमीटर साठा होऊ शकतो आणि झालेला आहे. आणि ह्याच्यामुळं 274 हेक्टर जमिनी सिंचनाखाली आलेली आहे. गेल्या 3 वर्षांपासून कोरड्या दुष्काळानं होरपळणारा नांदेड जिल्हा यंदा तृप्त झालाय. नांदेड जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय. 2006 नंतर असा पाऊस झाल्याचे जाणकार सांगतात. या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सौताडा येथील धबधबा तब्बल 20 वर्षांनंतर धोधो बरसू लागलाय. 3 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा धबधबा ओसंडून वाहतोय. बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौताडा ह्या ठिकाणी रामेश्वर दरीत हा मोठा धबधबा आहे. 3-4 वर्षांपासून दुष्काळ असल्यानं धबधबा नव्हे तर केवळ छोटी धार इथे दिसत होती. मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच पाऊस झाल्यानं हा धबधबा आता वाहू लागलाय. दरम्यान 3 दिवसांपूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे या धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय. 1 ते 1,500 फूट उंचीवरून कोसळणाऱ्या धबधब्याचं विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजर धरण 100% भरलंय. आज सकाळी ह्या धरणाचे 6 दरवाजे पाव मीटरनं उघडण्यात आले. मांजरा धरण उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या सीमेवर धनेगाव इथे आहे. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच हे धरण भरले. दुष्काळामुळे कधी नव्हे ते मांजरा धरण हे गेल्या उन्हाळ्यात अक्षरशः कोरडं ठाक पडलं होतं. आता गेल्या 10 दिवसाच्या पावसात मांजरा धरण भरभरून वाहत आहे. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्प, मसलगा प्रकल्प आणि तिरू मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा, तावरजा आणि इतरही नद्यांच्या शेजारील गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुलावरून पाणी वाहत असताना कुणी पूल ओलांडू नये असंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. उदगीर तालुक्यातील तिरू नदीला आलेल्या पुरामुळे अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अतनूर ते घोणसी ह्या गावांचा संपर्क तुटला आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या पुनःप्रतिष्ठापनेला आज 300 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी करवीरचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आदेशावरून मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना 26 सप्टेंबर 1715 रोजी करण्यात आली होती. कोल्हापुरातील महालक्ष्मीचं मंदिर हे अतिप्राचीन शक्तिपीठ आहे. 18 पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, मार्कंडेय पुराण अशा ग्रंथात करवीर क्षेत्राचा उल्लेख आढळतो. शक्तीची उपासक देवी म्हणून श्री महालक्ष्मी देवीला ओळखलं जातं. अशी ही श्री महालक्ष्मी तमाम भाविकांचं श्रद्धास्थान आहे. 5 महिन्यांपासून विदर्भाच्या जंगलात बेपत्ता असलेल्या रुबाबदार जय वाघाची शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 3 दिवसांची विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 7 जिल्ह्यातील वनविभागाचे हजारो कर्मचारी या शोध मोहिमेत तैनात करण्यात आले आहेत. भर पावसात ही शोध मोहीम सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वृक्षतोड होऊन त्याची तस्करी होत होती. झी24 तासनं हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं. त्यानंतर जागलेल्या वनविभागानं 3 लाकूड तोड्यांना अटक केली आहे. जिल्ह्यातील वाघदेव, घाटबोरी, नागेशवाडी या वनक्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सागवान वृक्षांची वृक्षतोड होत होती. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी हा सगळा प्रकार समोर आणला. रायमुलकर यांनी थेट जंगलात जाऊन शहानिशा केली आणि त्यांना 70 ते 80 सागवानाची मोठमोठी वृक्ष तोडून नेलेली असल्याचं दिसून आलं. देऊळगाव साखरच्या शिवारामध्ये धाड टाकली. तिथं आम्हाला 7 नग आढळून आले आणि त्यावेळेस आरोपी फरार झाले होते. त्यानंतर तो माल जप्त केला आम्ही. परत नंतर आता आरोपींच्या बाबतीत चौकशी केली तर ते आरोपी शेतशिवारात राहत होते याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही 21 तारखेला परत सापळा रचला आणि 21 तारखेला शेतामध्ये जाऊन आरोपींना अटक केली. निश्चितच या सर्व प्रकरणाला आपल्या झी24 तासच्या माध्यमातून वाचा फोडले गेले आणि खरे आरोपी त्या ठिकाणी पकडले गेलेत. निश्चितच मी मनापासून आपल्या या चॅनलला आणि सर्व आपले जे काही प्रतिनिधी आहेत यांना धन्यवाद देतो.
लोणावळा शहरात एका वाईन शॉपला भीषण आग लागली होती। रात्री 10:15च्या सुमारास ही आग लागली होती। लोणावळा नगर परिषद, INS शिवाजी आणि IRBचे असे मिळून 4 अग्निशमक बंब आणि 2 पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आलं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात 2 तास लागले, मात्र आगीत वाईन शॉपचं दुकान खाक झालंय। मुंबईत धावत्या रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातील 8 जण जखमी झाले। त्यामध्ये 3 मुलं आणि 5 महिलांचा समावेश आहे। गोवंडीतील शिवाजीनगर भागात रात्री ही दुर्घटना घडली आहे। शिवाजीनगरहून लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेनं रिक्षा जात होती। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षातील CNGचं लिकेज होत होतं आणि स्पार्क होऊन रिक्षाला आग लागली। जखमी झालेल्यांना सायंच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दिल्लीच्या संगम विहार ह्या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती नालासोपाऱ्यातील सराईत चोर निघाला। डेव्हिड मोहन वाल्मिकी उर्फ करण असं या सराईत चोराचं नाव आहे। 4 वर्षांपूर्वी हा चोरटा नालासोपाऱ्यात आपल्या एका सहकार्याच्या माध्यमातून 16 घरफोडी करून फरार झाला होता। पालघर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वसई युनिटनं या दोन्ही सराईत चोरट्यांना अटक केली आहे। साताऱ्यातील भाजप युवतीच्या आघाडीच्या अध्यक्ष स्मिता निकम आणि 5 जणांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले। बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोडद इथे मद्यधुंद होऊन धिंगाणा घालताना बोरगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। दारूबंदी कायद्याअंतर्गत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।